जामनेरचं टेक्स्टाईल पार्क मला वाटतं ह्या एका महिन्यामध्ये कुठला तरी प्रकल्प टेक्स्टाईल येणार नाही, पण आपण बाकी प्रकल्प जे आहेत रोजगारच्या दृष्टीने ते आपण त्या ठिकाणी आणतो आहे. तिथल्या आता पाण्याची व्यवस्थासुद्धा आता पूर्ण झालेली आहे. त्याचा भाव खरं म्हणजे जी जमीन घेतली शेतकऱ्यांकडून तिला दिलेली किंमत ही थोडी जास्त झाली आहे, तर रेड इलेक्टरप्रमाणे झालेली आहे. त्याला 3 पट 4 पट द्यावी लागते आणि म्हणून जमिनीचे भाव तिथे जास्त होते आणि जास्त भाव असल्यामुळे लोक म्हणतात मग जळगावला कमी भाव आहेत, संभाजीनगरला कमी भाव, जामनेरला जास्त भाव कसा द्यायचा. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ही तक्रार मांडली. आता हा भाव त्यांनी 50% केलेला आहे. गेल्या 15-20 दिवसापूर्वी ज्यावेळेला मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा भाव 50% केलेला आहे. आता परत त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रिकच्या याच्यामध्ये सुविधासुद्धा आम्ही देऊ, त्याच्यामध्ये त्यांना कन्सेशन देऊ. अजून काय असेल स्टॅम्प ड्युटी असेल, स्टेट GST असेल, यातसुद्धा आम्ही तुम्हाला काही सवलत देऊ. आणि आता कुठे मला असं वाटतं की माझ्याकडे 2-3 लोक त्या ठिकाणी येऊन गेलेत. रेमंडवाल्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. कोका कोला कंपनी मला वाटतं ती 2-3 वेळा त्या ठिकाणी आता जागा बघून गेलेली आहे. बॉम्बे रेयान कंपनी आहे टेक्स्टाईलमधली, ती या ठिकाणी येऊन गेलेली आहेत. मला वाटतं या 2-3 महिन्यामध्ये कामाला सुरुवात त्या ठिकाणी नक्की होईल असा आमचा प्रयत्न आहे. पण तिथे काही होणारच नाही असं आपल्या समजण्याचं कारण नाही. माझं पूर्ण लक्ष आता त्या MIDCकडे 1600 एकर जमीन आपली त्या ठिकाणी आहे. 1600 एकर जमिनीवर जर त्या ठिकाणी काही उद्योग सुरू झालेत तर मला वाटतं खूप 7-8-10 हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल आणि निश्चित आपण बघाल 1-2 वर्षामध्ये ही MIDC पूर्ण झालेली आपल्याला दिसेल.